त्याला वाटलं असणार आहे कसली हुशार विद्यार्थी आहे ही, पण त्याला काय माहिती की मी उद्या कॉलेजला सुद्धा येणार नाहीये ते. अच्छा ते काय झालं माहितीये का, मी सारखं रियाला आवाज देत होते पण तिला ऐकूच जात नव्हतं. ती फर्स्ट बेंचवर होती ना, मग मी काय केलं माहितीये, मी पेपरवरती लिहिलं की आज कॅफेला भेटू. बोळा बनवला आणि फेकला तर डबल बॅटरीला लागला यार. पण हा मग एकदम चौताळला, म्हणाला गेट आउट. क्लासरूमच्या बाहेर काढले त्याने मला. ओहो, तुम्ही तर ओळखता ना तुमच्या कीर्तीला, सगळं व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे. आणि मग काय चाललंय कीर्ती? ताई काय नाही, कॉलवर बोलत होते. काय चाललंय काय? इथे मरमर करून मी तुझ्या कॉलेजची फी भरतीये. प्रीतीताईच्या लग्नासाठी आम्ही सगळे पैशांची जुळवाजुळव करतो आणि तुझं काय चाललंय? तू शिकायला जाते का टाइमपास करायला जातेस? ताई ते मी सहजच तिच्याशी बोलत होते. सहज? तू सगळं हलक्यात घेतेस का ग? आता एक गोष्ट ऐक, उद्या आम्हाला प्रीतीताईच्या बघण्याच्या कार्यक्रमासाठी गायकवाडांकडे जायचं आहे. ओके डन, मी पण येणार. मिशन प्रीतीताई. एक मिनिट, आम्ही म्हंटल तू यायची गरज नाहीये, तू कॉलेजला जायचं. काय? अगं पण का? कारण तिथे बघण्याचा कार्यक्रम आहे, लग्नाचा नाहीये. आणि जे काही असेल तिकडची मोठी माणसं बघून घेतील. तुझं काय काम आहे? यार ताई याला काय अर्थ आहे? मी पण येणार. मी तुझं काही ऐकणार नाही, मी येणार म्हणजे येणार. ऐकावं लागेल. अरे का पण? मी येणार आहे. मी एकटी का जाऊ कॉलेजला? तुम्ही तिकडे जाणार? शहाणपणा करू नको, मी आधीच सांगते. आई बघ ना गं, सांग ना ताईला. बघ ना ताई कसं करते मला म्हणते उद्या कॉलेजला जा म्हणून. म्हणजे तुम्ही सगळे तिकडे जाणार आणि मी एकटी कॉलेजला जायचं. आई मला पण यायचंय, सांग ना गं ताईला. आई तूच सांग, हिचं काय काम आहे तिथे? अच्छा, मग तुम्ही सगळे तिकडे कामाला चाललेत का? ताई काय बोलतीस तू? मला पण यायचंय तिकडे, मलाही बघायचंय ताईच्या नवऱ्याचं घर. ताई का जगत? आई सांग ना प्लीज, तुम्हाला यायचंय म्हणजे यायचंय. अगं पण अगं बिगं काय नाही, मी येणार म्हणजे येणार. आई तू सांगितलं आई प्लीज, आई प्लीज. सांगते जरा थांब. ज्योती एवढं म्हणते ना ती, येऊ दे ना तिला पण. आई तुझी फूस आहे हिला? पण अभ्यास भरून काढायचा आहे काय?